जय भीम मावशी. जय भीम. आज मी लातूर शहरातील अवंती नगर या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी कांताताई सरवदे या भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आहेत आणि त्या आंबेडकर चळवळीमधल्या ज्येष्ठ महिला भगिनी आहेत. म्हणून काल 77वा भारत देशाचा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा झाला. परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये मात्र नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले आणि पूर्वीचे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले नामदार गिरीश महाजन यांनी मात्र संपूर्ण भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. त्याबद्दल प्रतिक्रिया घेण्यासाठी मी उज्ज्वल भारत न्यूजचा संपादक विलास घारगावकर आलेलो आहे. मी मावशींना प्रश्न करतो आहे, सरवदे मावशी, की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामध्ये नाशिकचे पालकमंत्री असलेले गिरीश महाजन यांनी घेतलं नाही. काय घ्यावंच का त्यांनी नाव? आणि घ्यावं तर का घ्यावं वाटते बरं तुम्हाला? घ्यावं तर म्हणजे राज्यघटना जी आहे, संविधान, ते 26 जानेवारीलाच बाबासाहेबांनी देशाला अर्पण केलेलं आहे. आणि हे फोटो आहे दिल्लीमध्ये. आणि परत बाबासाहेब म्हणजे काय, असे एखादं नाव असं म्हणण्यापैकी नाहीच आहे. ते म्हणजे जगातलं 6वं आश्चर्य आहेत बाबासाहेब. ज्ञानाचे प्रतीक आहेत ते. आणि ते असं कसं विसरलेत? बाकीचे एखादं विसरायचे होते, पण हे एखाद्यापैकी नाही आहेत, हे त्यांच्या लक्षात नाही का आलं. म्हणून बाबासाहेबाचं नाव घेतलंच पाहिजे आणि घेण्यासारखंच आहे. संविधान त्यांनी सगळे बाकीचे पळून गेलेले आहेत कारण सांगून, पण बाबासाहेब शेवटपर्यंत आजारी असताना त्यांनी संविधान लिहिलेलं आहे. हे राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि लाला लजपत राय असे 3 व्यक्ती आहेत, त्यांच्या हातात संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे. आणि एवढं असताना सुद्धा एखादं नाव राहायला म्हणजे काय, एखादं म्हणण्यापैकी एखादं नाहीच आहे. ते खूप महत्वाचं नाव आहे ते. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आमचे जान आहेत, आमचे स्वाभिमान आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव गिरीश महाजनसारखा एक महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातला ज्येष्ठ मंत्री राहिलेले, अभ्यासू मंत्री असलेले, आंबेडकर चळवळीचा मी देखील कार्यकर्ता आहे असं आवर्जून सांगणारे आणि मग भारतीय संविधान शिल्पकार असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाहीत. परंतु त्या ठिकाणी माधवी जाधव नावाची फॉरेस्ट विभागाची पोलीस कर्मचारी आहे. तिनं कठोरपणे त्या ठिकाणी विरोध केला आणि त्यांना सांगितलं जाहीर माफीच मागितली पाहिजे. शक्य झालं तर मी तुमच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करते. अॅट्रॉसिटी त्या ठिकाणी बसत नाही म्हणून ते रद्द केलं. आणि मग काही लोकांनी तर सांगितलं की बाबासाहेबाचं नाव घेतल्याशिवाय प्रजासत्ताक दिन पूर्ण होऊ शकत नाही. मग तुम्हाला काय वाटतं तिथं त्यांच्याबद्दल? म्हणजे महाजनचं चुकलेलंच आहे, सरांचं आहे. आंबेडकरवादी म्हणतात स्वतःला, मग बोलायचं एक आणि करायचं एक, का पोटात एक आणि होटात एक असं नाही पाहिजे. स्पष्ट मत पाहिजे, मग स्वतःचं व्यक्त करायला धाडस लागतंय. का तुम्हाला भीती वाटली का? बाबासाहेब म्हणजे काय झेर आहेत का तुम्हाला नापचायला? सगळ्या जाती धर्मासाठी बाबासाहेबांनी केले, मग आमच्या बौद्ध लोकांसाठी केले. आधी तर सर्व जाती धर्मांसाठी केले. आणि तेवढ्यासाठी हिंदू कोड बिल पास करण्यासाठी, ओबीसी साठी, महिलांसाठी उलट त्यांनी राजीनामा दिलेला आहे मंत्रिपदाचा. असले नेते तुम्हाला सापडतील का कुठं? बघा बाबासाहेबांसाठी. काल अशीच प्रतिक्रिया श्रद्धेय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते असलेले बाळासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलं की देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांचा राजीनामा घ्यावा. तुम्हाला काय वाटतंय? हो, राजीनामाच घ्यावा त्यांचा. मग पोलीस मॅडम जे आहेत त्यांचं 100% बरोबर आहे आणि त्यांना माझा पाठिंबा आहे. आता आनंदराज आंबेडकर, दुसऱ्या राजगृहामधले आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले, त्यांनी तर सांगितलंय की या गिरीश महाजन पालकमंत्र्याची हकालपट्टी करावी मंत्रिमंडळातून आणि त्या महादेवी जाधव पोलीस कर्मचाऱ्याचा महाराष्ट्राच्या सरकारनं जाहीर असा स्वतंत्रपणे तिचा गौरव करावा, सन्मान करावा. तुमचं काय मत आहे? हा, बरोबर आहे. ते पोलीस मॅडम आहेत ना, त्यांचा गौरव आणि सत्कार, सन्मान केला पाहिजे. आणि त्यांनी योग्य तेच आवाज उठवलेला आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि ते महाजन आहेत ना, त्यांना राजीनामा द्यायला सांगावं. आणि त्या माधवी जाधव नावात त्या
पोलीस कर्मचाऱ्यानं सुभाषचंद्र बोस यांचं धाडस, बाबू गेनू शहीद भारतातला पहिला स्वातंत्र्य काळातला शहीद सेनानी आणि भगतसिंग यांच्या विचाराला स्मरून त्यांनी कल्पना केली की मी देखील बंड केलं पाहिजे. आणि ती माधवी जाधव सर्वसामान्यातली महिला आहे. आज तिचे मालक प्रायव्हेटली जॉब करतात. तिचा मुलगा 10वीला आहे आणि तिचा पूर्ण संसार तिच्या स्वतःवर अवलंबून आहे. परंतु तिनं बोलताना विचार केला की बाबासाहेबाचं नाव जर कोणी कमी करत असेल तर मी त्यासाठी माझी नोकरी कुर्बान करायला तयार आहे. मी कसंही काडी कष्ट करून किंवा काबाड कष्ट करून मी जगन, परंतु नोकरीच्या कुबड्यामुळं बाबासाहेबाचं नाव मी कमी होऊ देणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबाचा सन्मानच करण्याचा प्रयत्न करीन. कारण बाबासाहेब आंबेडकर हे भारत देशातील प्रत्येक नागरिकाला नव्हे तर जगातल्या उपेक्षितांना गरजेचं आहे असं तिचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटते बाबासाहेबाबद्दल? त्या ताईंचं बरोबरच आहे. 100% माझं पण पाठिंबा आहे तिला की त्यांनी योग्य तेच बोललेलं आहे. म्हणजे खाण्यासाठी माणूस जगत नाही तर जगण्यासाठी खात असतं, हे बाबासाहेबाचं वाक्य आहे. तर म्हणून ह्या ताई आता जे सांगितलं भाऊनी तर ते सांगितलेलं आहे की जगण्यासाठी तर कोण बी खात आहे, परंतु खाण्यासाठी जगणारे असे लाचार लोक असतात. खाण्यासाठी जगणारे मला आवडत नाहीत. बाबासाहेब म्हणायचे जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका लाचार होऊन. आता त्या माधवी जाधव यांची नोकरी धोक्यात आलेली आहे आणि मग तिच्यावर जर अन्याय झाला, तिचं जर नोकरीतून काढून टाकलं तर तुम्ही काय करताल त्याबद्दल? म्हणजे नोकरीवर घ्या म्हणून असं आमच्या महिला बरेच पुरुष बंधू मोर्चे काढतील वगैरे आणि न्याय मागतील त्यांच्यासाठी. का तर बाबासाहेबाचं त्यांनी बाबासाहेबाच्या नावासाठी जर नोकरी सोडायला तयार आहेत किंवा सोडणार असेल तर त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे. नाही आपलं सगळं भीमसैनिकाचं, भीमसैनिका मुलींचं, भीमाच्या लेकींचं कामच आहे ते एखाद्या महिलेला पाठिंबा देणं, म्हणजे असा आवाज उठवणाऱ्याला. माधवी जाधवचं कालचं बंड तुम्ही जर बघितलं तर ते एक भीमकन्या म्हणून तिचं बंड आहे का भारताची एक सर्वात प्रखर आणि निर्भय असलेली सावित्रीमाईसारखी, जिजाऊसारखी, रमाईसारखी निर्भीड महिला, तिला कुणासारखी म्हणावं महिला तिला ना झलकारी म्हणायला पाहिजे. झलकारी म्हणजे झाशीची राणी हमशकल होती झलकारी. तर झाशीची राणी झोपा काढत होती, बामणाची होती म्हणून तिचं नाव आहे. झलकारी गरिबाची होती म्हणून तिचं नाव नाही, परंतु झलकारीनं खरं काम केलेलं आहे. हे आम्हाला इतिहास बाबासाहेब म्हणायचे जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही, ते इतिहासातलं मला माहिती आहे. तर ते झलकारी म्हणायला पाहिजे तिला, तर उलट अशी उपमा दिली पाहिजे. धन्यवाद. जर समजा माधवी जाधवला काढून टाकलं भविष्यामध्ये तर तुमच्याकडून तुम्ही काय आंदोलनाची भूमिका किंवा तिला नोकरीवर घेण्यासाठी प्रयत्न करचाल ना? हो, नोकरी घेण्यावर प्रयत्न करू ना आम्ही. धन्यवाद. खूप छान माहिती सांगितली.